करणार आहोत। तसेच आत्ताच जी दुर्घटना घडलेली आहे, आपले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा दुर्दैवी मृत्यू होऊन आज ते पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेमध्ये जे बारामतीसाठी निघून गेले होते आणि दुर्दैवी त्यांचा मृत्यू झाला, त्या महापुरुषांना सुद्धा आमच्या समालोचन कक्षेच्या वतीनं आणि या स्पर्धेच्या वतीनं त्यांच्या आत्म्याला चिरशांती लाभावी हीच ईश्वरचरणी प्रार्थना करून या स्पर्धेकडे आम्ही वळतोय। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्ये सुसर्वदा। महाराष्ट्राच्या आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराजांना माझा तिरवार मानाचा मुजरा करून या स्पर्धेमध्ये आम्ही सहभाग घेतो आणि आज आमच्या स्पर्धेला आम्ही सुरुवात करीत आहोत। चला, सामना सुरू आहे। तर 2 बॉलचा खेळ समाप्त झालेला आहे आणि 1 धाव धावफलकेवर आपण पाहू शकाल। पंचांची भूमिका किसन ढुमणे आणि जेवण जुगरे सरांचा आपण इथे विवारचना पाहतोय। अगदी सामन्याची कलाटणी घेण्याचा प्रयत्न गोलंदाज आपण पाहतोय खेळपट्टीच्या ट्रॅकवरती। ओहो, काय वेग, तेज थरार गोलंदाज रोशन आपण पाहू शकाल। पाहोर पिलेचे षटक आहे, अगदी सुरुवात केली, व्हेरी गुड कमबॅकिंग गोलंदाजी टप्प्याला अनुसरून। धन्यवाद शांताराम सर। त्याचनंतर आपण पाहतोय खऱ्या अर्थाने मुख्य व्यासपीठावरती जे पाहुणे वर्ग आपण पाहतोय किरणदादा डुमणे त्यांच्या माध्यमातून प्रत्येक चौकार षटकार हॅट्रिकसाठी त्यांच्या माध्यमातून प्रत्येक फलंदाजाला तब्बल 1000 रुपयाचं डोनेशन, 1000 रुपयाचं पारितोषिक मात्र त्यांच्या माध्यमातून देण्यात येईल। मात्र चौकार षटकार हॅट्रिक इथून लगवावे लागेल, प्रयत्न करावे लागतील। पहिला सामना मैदानाच्या आतमध्ये जाऊया कॉम्बॉक्स मध्ये जिथे जोडलेत शांताराम। यस, थँक्यू अमोल सर। अगदी सामन्याकडे आपण पाहतोय, आजचा तिसरी रजनी आज आपण पाहतोय आणि तिसऱ्या रजनीतील पहिला सामना गाडेश्वर बनाम टाहरवाडी यांच्या दरम्यानची लढत आपण पाहतोय, बिग मॅच। थँक्यू सो मच आलेल्या सर्व तमाम क्रीडा रसिक आणि आमच्या संवेद आज जॉईंट आहेत नानू सर आणि आमच्या खऱ्या अर्थाने समालोचकाचा पाठीचा कणा म्हणजे स्कोरर मित्र अनंता भगत आज या स्कोरिंगची भूमिका निभावताना पाहतोय। आज तिसरी रजनी आहे, अगदी पहिलं षटक सुरू मैदानाच्या आतमध्ये आहे। पॉवर प्लेची षटक आपण नानू सर जर म्हटलं तर 15 ते 16 धावा येणं खूप गरजेचं आहे। हाणामारी करावी लागेल, काय टप्पा पडला त्यानंतर थोडासा बॉल कलाटणी घेतली, गोल चालला थर्ड मॅन मध्ये आणि इथे रन आउटची संधी सुद्धा उपलब्ध केलेली आहे। रोशन हा प्रथाव लागेल, लवकरात लवकर मैदानाच्या बाहेर शांत करून पाठवलाय। धावफलकेचा आपण जर विचार केला तर फक्त आणि फक्त 2 धावा धावफलकेवर आहेत आणि इथूनचा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाठवावा लागेल। क्षेत्ररक्षणाची विवारचना आपण जर पाहिली तर मैदान सुद्धा अगदी अनुकूल मैदान आहे आणि या अनुकूल मैदानाचा आनंद घेण्याकरता आज या नाईट रजनीमध्ये अनेक खेळाडूंचा सहभाग आपण पाहतोय। चला, आपण वेळ घेऊ नका, पहिला फलंदाज बाद झालाय, त्यानंतर दुसरा फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल। यश फलंदाज आहे, 1 डाऊनला येणारा। 2 धाव संख्येवर पहिला फलंदाज बाद झाल्यानंतर इथे थोडासा प्रेशर दबाव केलाय गोलंदाजानं, अगदी चांगली गोलंदाजी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये। पंचांची भूमिका सुद्धा पाहत, वा टप्पा पडलाय, जोरदार अपील पंचांकडे आणि इथे बॅटकट असणार, अजून एक धक्का लागेल, लगातारचा हा दुसरा विकेट मैदानातून बाहेर शांत करून पाठवला जातोय। और तो डीजे नंतर मी इन्व्हाइट करू आजच्या रात्रीमधील दुसरा सामना वाघाची वाडी अशोक आणि त्याच्या विरोधामध्ये फाईट करेल दीप 11 टाबरवाडी। दोन्ही संघांना विनंती असेल, आपण स्पर्धा ऑनलाईन पाहत असाल तर अगदी आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस करण्याकरिता मैदानावरती रिपोर्टिंग करायचा, अन्यथा आयोजकांच्या माध्यमातून मग पेनल्टीला सामोरं जावं लागेल। सामनाला पण सुरुवात करायची आहे बघा।
दोन लगातार फलंदाज बाद झाल्यानंतर इथे प्रेशर बनलाय. अगदी गोलंदाजाचा विचार केला तर खूप चांगली गोलंदाजाची शैली आणि रनअप मध्ये सुधारणा आहेत. इथून गोलंदाजाला चांगली गोलंदाजी करावी लागेल. पहिल्या षटकामध्ये 2 विकेट प्राप्त केलेल्या आहेत आणि धावफलकेवर फक्त आणि फक्त 2 धावा. अगदी चांगली गोलंदाजी राहिली इथे. पॉवर प्लेचं षटक होतं आणि त्या षटकाला अगदी चांगली कलाटणी देण्याचं काम केलंय. प्रोफेशनल गोलंदाजी या गोलंदाजाने केली या खेळपट्टीवरती. दुसऱ्या षटकाला सुरुवात होणार आहे. दुसरा गोलंदाज आपण जर पाहिला तर आकाश आहे. वा टप्पा आपला तेज तरार गोलंदाजी टप्प्यावरती अनुसरून गोलंदाजी करतोय. चांगली गोलंदाजी. इथून मात्र टप्पा पडला. त्यानंतर बॉलला थोडीशी उसळे आणि गती प्राप्त झाली. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावलाय. इथे धावा मात्र रोखल्या जातात. पहिल्या गोलंदाजानं फक्त आणि फक्त 2 धाव खर्च केला आणि 2 विकेटचं पतन. लॉंग स्टॉप रिझन क्लिअर केलाय. इथून येईल एक दर्जेदार चौकार. डीजे क्या बात है. अगदी राजे छत्रपती शिवाजी महाराजांचं सुमधुर सॉन्ग आपण ऐकवलंय डीजेच्या माध्यमातून. आणि इथून चौकार आलाय. त्यानंतर कमबॅक होणार का. इथून धावा बनवणं गरजेचं. 4 षटकांची मॅच आहे आणि या 4 षटकांमध्ये किती धावा बनवल्या जातील आणि या धावांकडे मात्र इथे गोलंदाजाचं लक्ष वेधलंय. रनअप मध्ये चांगली सुधारणा. बॅट कट आहे. स्लिप मध्ये बॉलला कट केलंय. बॉल जाणार का चौकारासाठी. इथून मात्र 2 धावा आल्यात. तिसरी साठी निघलाय आणि या 3 धावा. अजून 1 धाव घेण्याचा प्रयत्न आणि या 4 धावा. यस काय रनिंग बिटवीन द रनिंग परफॉर्मन्स चांगला राहिलाय. 4 धावा इथे आपल्याला पाहायला मिळतील. 4च्या मदतीनं धाव फलकेचा आपण जर विचार केला तर 10 धावा धाव फलकावर आहेत. इथून मात्र गोलंदाजाने केलेली गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणाने नानुसर केलेली चुकी ही मात्र शेवटच्या क्षणाला निश्चितच इथे पाहायला मिळणार आहे. इथून मात्र सुधारणा कराव्या लागतील क्षेत्ररक्षणामध्ये. क्षेत्ररक्षणाची विवाह आपण जर पाहिली ना तर खूप चांगली रचना केलेली आहे. परंतु गोलंदाजाला साथ लाभत नाही. लॉंग ऑफला आहे, मिड ऑफला आहे, लॉंग ऑन आहे, फाईन लेगला आहे, काऊ कव्हर, एक्स्ट्रा कव्हर आणि डीप एक्स्ट्रा कव्हरला अशी क्षेत्ररक्षणाची विवाह रचना आपण पाहतो इथे. त्यानंतर मात्र यष्टीरक्षकाची भूमिका निभावताना आपण पाहतो. स्लिप गलीला आहे. फर्स्ट स्लिप 2 आणि 3 स्लिप. उलटास बॉल इथे झेलची नामी संधी आणि इथे उपलब्ध करून दिली होती गोलंदाजानं आणि इथे झेल सुटला जातोय. संधी मिळेल फलंदाजाला धाव बनवण्याच्या आणि धावा मात्र इथे रोखायचा आहे गोलंदाजाला. पहिला पूर्वार्ध सुरू मैदानाच्या आतमध्ये आहे. चल बिमर साठी का. यस यस नो बॉल. फ्री हिट असणार आहे बघा. तिसरा पंचांचा निर्णय आलेला आहे आणि फ्री हिटचा इशारा आलाय. संधी आहे आणि संधीचं सोनं करावं लागणार इथे. चला टाइम घेऊ नका आपण प्लीज.
चला स्पीडअप करायचं आहे बघा आणि संधी उपलब्ध केलेली आहे बघा. पिरियडची संधी मात्र इथे कोण घेणार? गोलंदाज डॉट फेकेल की फलंदाज इथे एखादा चौकार किंवा षटकार ठोकेल? ओ समोरच्या दिशेला बॉल आहे. यस पंचांचा इशारा आला. इट इज वाईड बॉल. अजून एक धाव मिळेल. संधी आहे, संधी गेलेली नाही. पिरियडच्या अगदी तुमचा शुभ मुहूर्त आहे. अगदी पंच तितके चांगले. पंचांची भूमिका आपण जर पाहिली तर किसन डुमणे दुधानी गावचा एक सितार आहे. आणि अजून एस यस क्या बात है, जबरदस्त इथे पंचांची विवारचना आपण पाहतोय. अजून एक वेगळाच निर्णय आमच्याकडे आलाय. अजून एक वाढ मिळेल आणि लगातारचे 2 खराब चेंडू टाकलेत आणि ऑन बाउन्स साठी मात्र इथे पिरियडची संधी अजूनही आहे बघा. गोलंदाजाला इथे गोलंदाजी चांगली करावी लागणार आहे. क्या बात, नो बॉल. चला चला संधी मात्र चांगली आहे. गोलंदाजाला गोलंदाजी चांगली करावी लागेल. अचूक टप्पा, लाईन आणि लेंथ रनिंग मध्ये सुधारणा कराव्या लागतील. खराब गोलंदाजी आपण पाहिली. पहिल्या गोलंदाजानं फक्त 2 धावा खर्च केल्या आणि 2 विकेट मात्र मिळवल्या. पण दुसऱ्या गोलंदाजानं अगदी अक्षरशः खराब गोलंदाजी करत असताना पिरियडची संधी होती, झेल टिपला होता, परंतु एक धाव मिळणार इथे जरूर. चांगली रनिंग बिटवीन द परफॉर्मन्स. अगदी चित्त्याच्या वेगानं धावा मात्र घेतल्या जातात. सुरुवात चांगली पाहायला मिळाली होती. थोडंसं चाचपळलंय गोलंदाजाला लाईन मात्र सांभाळावी लागणार आहे. इथून धावा मात्र आपण पाहिल्या तर 17 वरती मात्र फलंदाजी करतोय. अगदी छान पद्धतीची गोलंदाजी करावी लागेल. तितकी जबरदस्त मात्र बॅटिंग लाईन आपण पाहतोय इथे. आजचं मैदान आपण जर पाहिलं तर या तसेच ग्रुप ग्रामपंचायतीचे उपसरपंच साहेब जनार्दन यांचे इथे आगमन झालेलं आहे. तर या स्पर्धेच्या वतीनं अगदी तुमचं षटकाराने स्वागत केलं जात आहे आणि इथे एक जबरदस्त षटकार A1 क्वालिटीचा डीजे. पाहतो षटकार आलाय. बराच वेळ या दुसऱ्या षटकाला मात्र संपुष्टात आणण्याची वेळ आहे, परंतु इथे मोठाले फटके येतात. फाईन लेग मध्ये बॉलला कटर केलाय. एक धाव अगदी रिस्की घेतली पळवून. एका धावेला अगदी खूप महत्व आहे क्रिकेटचा. आपण जर विचार केला एकेरी आणि दुहेरी धावेला मात्र इथे कन्वर्ट करायचा आहे आणि तोच प्रयत्न मात्र सुरू मैदानाच्या आतमध्ये आहे. धाव फलकेचा आपण जर विचार केला तर 24 धावा धावफलकावर आहेत. थँक्यू. चला सुरुवात करायची आहे. पहिल्या गोलंदाजानं 2 धावा खर्च केल्या आणि दुसऱ्या गोलंदाजानं अगदी 6 बॉल फेकलेत आणि 10 बॉल फेकलेत. 22 धावा खर्च केल्या. एकंदरीत 2 षटकांच्या अखेरीच 24 धावांचा खेळ सुरू मैदानाच्या आतमध्ये. तिसरा षटक आणि तिसऱ्या षटकाच्या अगदी शुभ मुहूर्तावर पहिली विकेट नानुसार इथे मिळवली जाते. एकंदरीत 3 फलंदाज बाद झाले तिथे आणि 24 वरती फलंदाजी करतोय. थोडासा गोलंदाजावर आलेला प्रेशर तोडण्याचा प्रयत्न इथे आपल्याला पाहायला मिळतोय.
तिसऱ्या गोलंदाजानं जर चांगली गोलंदाजी केली तर धावांना निश्चितच रोखण्याचा प्रयत्न करेल हा गोलंदाज. 4 षटकांची मॅच आहे आणि 4 षटकांच्या अखेरीस कितपत धावांचा पल्ला मात्र इथे उभारू शकेल अगदी फलंदाजी करणारी टीम आपल्याला पाहायला मिळेल. चांगला परफॉर्मन्स मात्र इथे दोन्ही टीम मध्ये आहे. गोलंदाज आणि क्षेत्ररक्षण या दोघांच्या संवेद आपण पाहतोय. तीच जबरदस्त फलंदाजी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. थँक्यू सो मच शांताराम. त्याचनंतर खऱ्या अर्थानं आपण पाहतोय मालडुंगे ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच खऱ्या अर्थानं जनार्दन निरगुडा यांच्या माध्यमातून विकेट हॅट्रिक संपन्न केली तर गोलंदाजाला मात्र 3000 रुपयाचं कॅश प्राइज देण्यात येईल त्याच्या माध्यमातून. यस अगदी चांगली सुवर्ण संधी आहे बघा. आज सरपंच साहेब इथे उपस्थित आहेत. त्याचनंतर आपण पाहतोय किरणजी डुमणे या साहेबांकडनं सलग 3 चौकार 3 षटकार ठोकल्या त्यांच्या माध्यमातून देखील 3000 रुपयाचं कॅश प्राइज फलंदाजासाठी असणाऱ्या बक्षिसांची लयलूट मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. मुख्य व्यासपीठावर आपण पाहतोय दोन्ही मान्यवर त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून करूया मनपूर्वक सहर्ष स्वागत. यस अगदी धन्यवाद दोन्ही मान्यवरांचं. आज जवळजवळ तिसरी रजनी आहे अमोल सर आणि बक्षिसाचा वर्षा होणार निश्चितच. चला मैदानाकडे आपण वळणार आहोत. अगदी तिसरे षटक प्रगती पथावर सुरू आहे आणि त्याच अखेरीचा आपण पाहतोय अगदी गुडलेनचा बॉल थोडासा बॅट चिकट घेऊन पॉइंट मध्ये बॉलला ढकलण्याचा प्रयत्न केलाय. इथे मिस टायमिंग थ्रो पाहायला मिळाला आणि इथे काय घडलंय पहा. पंच निर्णय काय असणार. यस 2 धावा निश्चितच 2 धावा मिळाल्या आणि या 2 धावांनी आपण जर पाहिलं तर धावफलक 27 या अंकावर आपण पाहतोय. चला सामना सुरू करायचा आहे. अगदी जबरदस्त लुईलट आज आपल्याला पाहायला मिळणार. 2 मान्यवरांच्या वतीनं अगदी बक्षिसांचा वर्षाव आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या मॅच मध्ये अगदी आनंद घेतोय. उपसरपंच या ठिकाणी उपस्थित आहेत आणि तसेच किरण डुमणे सर सुद्धा इथे उपस्थित आहे. वा लॉंग ऑफला सर्च केलाय आणि इथे मात्र षटकार ठोकलाय. लॉंग ऑफ आणि मिडऑफच्या डोक्यावरून पाठवलाय षटकारासाठी डीजे. धावपलकीचा विचार केला तर 33 धावा. काय रणनीती. तिसऱ्या षटकाला सुद्धा आणामारी करण्याचा प्रयत्न केला इथे फलंदाजानं. क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. जोरदार अपील आणि अपील मध्ये उत्साह आहे आणि इथे आकाशाकडे बोट पंचाने उंचावलेला आहे. फलंदाज अजून एक बाद होईल. अगदी 4 फलंदाज बाद झाले. रोशन बाद झालाय, त्यानंतर यश बाद झालाय, आकाश बाद झालाय, आरुष बाद झालाय आणि प्रथमेश बाद झालाय. अशी 4 प्रमुख फलंदाज तंबूच्या आसऱ्याला अगदी आनंद घेत आहेत. धावांचा आपण जर विचार केला तर 33 धावा आहेत आणि 4 विकेटचं पतन सुद्धा केलंय. तिसरे षटक अजूनही प्रगती पथावर आपण पाहतोय. इथून गोलंदाजाला आलेला प्रेशर आणि दबाव क्या बात है. या पंचांचा इशारा आला. इट इज वाईड बॉल. क्या बात है. जबरदस्त गोलंदाजी करतो पण अचूक टप्पा ठेवण्याचा प्रयत्न करत नाही. गोलंदाजामध्ये सुधारणा अगदी चांगल्या पाहिजे. गोलंदाजाची शैली आपण जर पाहिली ना तर खूप चांगली शैली आपण इथून पाहतोय. रनऑफ मध्ये सुधारणा. ओहो अगदी खालच्या टोकाला बॉल लागलाय आणि इथून एक धाव जरूर मिळली जाईल आणि षटक क्रमांक 3 सुद्धा संपलंय. 3 षटकाच्या अखेरीस पंच षटक संपलं का. लास्ट बॉल आहे का. शेवटचा बॉल असणार आहे बघा. 2 वाईड बॉल गेलेत.
पहिल्या बॉलला विकेट आली, त्यानंतर वाईड आलाय आणि त्याच्यानंतर 2 धावा, त्याच्यानंतर षटकार आलाय, त्याच्यानंतर पुन्हा एक विकेट आली आणि त्याच्यानंतर वाईड आलाय आणि त्याच्यानंतर सिंगल आली. 2 वाईड आणि 7 बॉल झालेत, परंतु वाईड आहेत त्याच्यामुळे 1 बॉल अजून आहे. चला खेळाडूंना विनंती असेल की आपण कॉपरेट करायचा. एका चेंडूंचा खेळ अजूनही बॅलन्स असेल तर कारणास्तव तो चेंडू तुम्हाला फेकावा लागेल. कॉपरेट करा. टावरवाडी संघ आपण लगेच शतरक्षण सजवा आणि षटकामधील शेवटच्या चेंडूचा खेळ बॅलन्स असेल. चला सामना सुरू करायचा आहे बघा. अंतिम बॉल असणार आहे तिसऱ्या षटकातील आणि तो फेकणं गरजेचा आहे. चला सामना सुरू करायचा आहे. अगदी थोडीची चुकी जाणवली पंचांकडे, दिलगिरी व्यक्त करतो आमच्या पंचांकडे आणि पंच सुद्धा दिलगिरी व्यक्ती करतील आमच्या खेळाडूंकडे. चला सामना सुरू करायचा आहे बघा. अंतिम बॉल आहे तिसऱ्या षटकातील. चला सुरुवात करायची आहे बघा. तिसरं षटक, तिसऱ्या षटकातील अंतिम बॉल आणि अंतिम बॉलला सुरुवात होणार आहे. ओहो, फुल टॉस, क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. इथून बॉलला पाठवलाय अगदी चौकारासाठी. समालोचन कक्षीच्या समोर आलाय आणि या 4 धावा. तोपर्यंत जाऊया डीजे. भाग यांना की आपल्या पवित्र शुभ हाताने मातृत्वांना सन्मान करायचा. इथून मान सन्मान केला जाईल मुख्य व्यासपीठावर. चंदरजी जुगरे साहेबांचा यथोचित मान सन्मान मुख्य व्यासपीठावरती होत असताना आपण पाहतोय आज तिसरी रजनी या स्पर्धेचे आपण पाहतोय आणि मोठ्या संख्येने पाहुणा वर्ग देखील स्पर्धेसाठी खऱ्या अर्थानं भेट दिले जाते. त्यांचे मनपूर्वक सहर्ष स्वागत. खऱ्या अर्थानं मुख्य व्यासपीठावरती यथोचित मान सन्मान केला जातोय चंदर जुगरे साहेबांचा. मायची उपदार शाल, प्रेमाचं प्रतीक गुलाब पुष्पा आणि या स्पर्धेची गोड आठवण एक सन्मान चिन्ह देऊन मान्यवरांचा यथोचित मान सन्मान केला जातो आणि त्याच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी तब्बल 500 रुपयाचं आर्थिक डोनेशन आलं. साहेब आपलं पुन्हा एकदा स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष स्वागत. फेअर डिलिव्हरी आहे. षटक क्रमांक 3 संपलाय. 39 वरती तिसरे षटक संपलंय. 4 विकेटचं पतन झालंय आणि इथून चौथ्या षटकाला सुरुवात होणार आहे बघा. धन्यवाद शांताराम. त्यानंतर नारायण भगत साहेबांना विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावरती या. आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष स्वागत. दीप निरगुडा, आमच्या जनार्दनबाई निरगुडा यांचे सुपुत्र, त्यांना विनंती असेल आपण कुठे असेल मुख्य व्यासपीठावरती या. असं विनंती करू. बागाचीवाडी संघाचे कॅप्टन आणि त्याच्या विरोधामध्ये फाईट करेल दीप 11 टावरवाडी. 2 संघाच्या कॅप्टनना विनंती असेल की आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस करण्याकरिता मुख्य व्यासपीठावरती या. चला अंतिम षटक असणार आहे आणि अंतिम षटकाला इथे ड्रिंक हाय केलेला आहे बघा. चला सुरुवात करायच्या. अंतिम षटक, गोलंदाज संजय असणार आहे. पहिलाच बॉल अगदी वेगानं फेकलाय. तेज थरार एसटी रक्षकाला चुकावून जातोय. तोपर्यंत धावा मात्र येतील. 40 या अंकावर फलंदाजी करतोय. अगदी शान पद्धतीची ही गोलंदाजी. अचूक टप्पा आणि अचूक लाईनीने टाकलेला हा अगदी नक्कल बॉल होता. अगदी खालच्या दिशेला मात्र जमिनीच्या लेवलला बॉल फेकला होता. चौथं षटक सुरू आहे. पहिल्या बॉलवरती 1 धाव आली आणि त्यानंतर थोडीशी चाचपणी करावी लागणार. क्षेत्ररक्षणाची अगदी विवाह रचना आपण पाहतो. ओह क्या बात है. अगदी पंच आमच्या
आमच्याकडे वळून सांगतील की इट इज वाईड बॉल. पहिला बॉल अगदी गुड लेनचा होता, त्याच्यानंतर खराब बॉल टाकलाय. एक धाव अगदी शरीरापासून दूरवरती ठेवण्याचा प्रयत्न केलाय. अबे फॉर्म द बॉडी. वाईट बॉलने अगदी एक धाव मिळेल. 41 अंकावर फलंदाजी करतोय. अगदी ताकदीचा वापर करतोय. इथे रिस्की धाव घेण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग थ्रो. इथून 2 धावा मात्र आपल्याला पाहायला मिळतील. क्या बात है. जबरदस्त बिटवीन द रनिंग परफॉर्मन्स पाहायला मिळाला. अगदी चित्त्याच्या वेगानं तेज थरार 2 धावा भरपूर काही सांगून जातील या मॅच मध्ये. धाव फलकेचा आपण जर लेखाजोखा पाहिला तर 43 धावा धाव फलकावर आहे. चौथे षटक मार्गग्रस्त गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. अगदी चांगला संजयच्या माध्यमातून गोलंदाजी चांगली. क्षेत्ररक्षणामध्ये तोडण्याचा बदला होतोय. क्षेत्ररक्षक गोलंदाजाला अगदी साथ लाभत नाही. स्लिपला आपण जर पाहिलं ना तर थोडेसे गलतीचं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. इथून मात्र ते क्षेत्ररक्षण सुधारावं लागणार. अगदी गोलंदाजाने केलेला अभ्यास फलंदाजासाठी अगदी चांगला आहे. निर्णायक षटक फेकतोय, परंतु इथून क्षेत्ररक्षण मात्र त्यांना साथ लाभत नाही. चौथे षटक मार्गग्रस्त गोलंदाज मोठा फटका लागू देत नाही. एकेरी आणि दुहेरी धावेला मात्र इथे हालचाल ठेवली जाते. किंवा अगदी चांगला कमबॅकिंग आपण षटक पाहतोय. इथे चौथे षटक आहे. चौथ्या षटकामध्ये आतापर्यंत एकही मोठा फटका आला नाही. प्रेक्षकांची मन जरूर जिंकवाल, कारण अंतिम षटक आहे. एखादा षटकार चौकार प्रेक्षकांचा अधिराज्य गाजवणं ही फलंदाजाची अगदी एक खासियत आहे. आणि इथून एखादा षटकार आला तर प्रेक्षक अगदी जल्लोष करतील. अडवणी केली अगदी चांगलं क्षेत्ररक्षण. थ्रो करण्याचा प्रयत्न आणि इथून मात्र एखादी विकेट आणली असती तर अजून दबाव बनला असता. चौथे षटक आहे, अंतिम षटक आहे. धावा मात्र रोखण्याचा प्रयत्न करतोय, परंतु थोडीची क्षेत्ररक्षणामध्ये आपण चुक्या पाहतोय. चुक्या सुधाराव्या लागतील जरूर इथे. आणि इथूनचा कमबॅकिंग षटक आपण पाहतोय. अंतिम षटक आहे. अंतिम षटकामध्ये हाणामारी जरूर झाली पाहिजे. धावांची गरज आहे. धावा बनवणं. आणि इथून मात्र दांड्या उखडल्या जातात. अजून एक धक्का मिळणार. चला, 4 षटकांचा खेळ संपलाय. पहिला पूर्वार्ध संपलाय आणि 4 षटकांमध्ये 46 धावा बनवलेल्या आहेत. आणि दुसऱ्या पूर्वार्धामध्ये 47 धावा जरूर बनवाव्या लागतील गाडेश्वर टीमला. टावरवाडी टीमला विजयासाठी 47 धावा बनवाव्या लागतील बघा. आणि चला लगेच क्षेत्ररक्षण आपण सजून घ्या. धन्यवाद. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय मुख्य व्यासपीठावरती याच्या पाहुण्यांच्या चतुर्थीने आपण बाट पाहत होतो. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय रमेशजी भगत, टावरवाडी किंग मेकर, दूध पापेश्वर कंपनीचे कर्मचारी, त्यांचं ते शुभागमन आपण पाहतोय. त्याच्या सोबतीला शालिक जरी टावरवाडी गावचा स्टायलिश बाण, त्याचा निश्चित आपण पाहतोय त्यांचं देखील शुभागमन मुख्य व्यासपीठावरती. त्याच्या सोबतीला आपण पाहतोय अशोकजी वाघ साहेबांचं देखील मुख्य व्यासपीठावरती शुभागमन. तिन्ही व्यक्तिमत्वांचा स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष स्वागत. टॉस करूयात, जिथे आपण पाहतोय आजच्या रात्रीमधील दुसरा सामना. एका साईडला टीम
वाघाची वाडी अशोक वाघचा संघ आणि त्याच्या विरोधामध्ये फाईट करेल दीप 11 टावरवाडी. दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉस साठी या. दीप 11 टावरवाडी संघाच्या कॅप्टनना देखील विनंती असेल पण टॉस करण्याकरिता लगेच या. वाघाचीवाडी संघाचा कॅप्टन आला गेला जिथे आपण पाहतो हेमंत वाघला आणि त्याच्या विरोधामध्ये फाईट करेल टावरवाडी संघ. आजच्या रात्रीमधील पहिल्या फेरीतील दुसरा सामना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. टॉस इथे केला जाईल दत्ता बसमा यांना मी विनंती करू की आपला पवित्र शुभ हाताळा. मात्र आजच्या रात्रीतील दुसऱ्या सामन्याचा नाणेफेकीचा कॉल आपण करायचा. एका साईडला आपण पाहतो हेमंत आणि एका साईडला आपण पाहतो टॉस इथे केला जातोय. हेड इज कॉल. टावरवाडी संघाने नाणेफेकी जिंकले. एकंदरीत आपण स्पर्धा पाहतोय. स्पर्धेचा विचार केला फ्रेंडशिप अनलिमिटेड ग्रुप चषक आपण पाहतोय. फ्रेंडशिप चषक एकंदरीत त्या स्पर्धेविषयी काय सांगशील? डिसिजन काय असेल? फील्ड पास. एकंदरीत आपल्याला फलंदाजी करायची पहिल्या डावामध्ये. जाऊया मॅच कडे. त्या उत्तरार्धाला सुरुवात होईल. एका साईडला गाडेश्वर आणि एका साईडला आपण पाहतोय टावरवाडी संघ. दोन संघांमध्ये बिग फाईट पॅटल मैदानाच्या आतमध्ये रंगला जातो. दोन्ही संघाला देऊया कॉम्बॉक्स मधून भरपूर साऱ्या शुभेच्छा. कॉम्बॉक्स मध्ये जोडले जातील दोदानी गावचे एक उत्कृष्ट मराठीचे समालोचक नानू सर आणि सोबतीला शांताराम उगडे या दोन सरांचा गोड आवाज. धन्यवाद. यस चला सलामीची जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये लगेच या बघा. प्लेयर ऑफ द मॅच लगेच सुरू करायचा आहे. टाइम घेऊ नका बघा. पहिला पूर्वार्ध आपण पाहिला. फलंदाजी करणारी टीम गाडेश्वर टीमनं 4 षटकांमध्ये 46 धावा बनवल्यात आणि विजयासाठी अगदी विनिंग करायचं आहे. टाहुरवाडी टीमला 47 धावांचा आकडा मात्र तुम्हाला पार करावा लागेल. अगदी ते कॅल्क्युलेशन तुम्हाला आखावं लागेल. त्यासाठी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय आकाश आणि रोशन. थँक्यू शांताराम. आपण सन्मानाकडे वळूयात. खऱ्या अर्थाने मुख्य व्यासपीठावरती आमच्या पाहुणे आपण पाहतोय अशोकजी वाघ साहेबांना मी विनंती करू की आपल्या सन्मानाचा स्वीकार आपण करायचा आहे. त्यांचा संघ देखील आपल्याला नेक्स्ट मॅच मध्ये पाहायला मिळेल. अशोक वाघ या साहेबांना विनंती असेल की आपल्या सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष स्वागत. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय हेमंत एंटरप्राइजेसचे सर्व यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आपण पाहतोय आणि त्यांचा देखील संघ नेक्स्ट मॅच मध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. त्यांचा एकत्रित मान सन्मान केला जातोय. मुख्य व्यासपीठावरती स्पर्धेचे मुख्य आयोजक कृष्णाजी वाघ यांच्या पवित्र शुभ हाताने मात्र अशोक वाघ साहेबांचा यथोचित मान सन्मान केला जातो. हेमंत एंटरप्राइजेसचे सर्व मायची उपदार शाल प्रेमाचं प्रतीक गुलाब पुष्प आणि या स्पर्धेची गोड आठवण एक सन्मान चिन्ह देऊन मान्यवरांचा यथोचित मान सन्मान केला जाईल. आणि त्यानंतर सन्मान केला जाईल रमेश भगत यांचा इथून यथोचित मान सन्मान केला जाईल. टावरवाडी गावचे किंग मेकर आपण पाहतोय दूध पॉपेश्वर कंपनीमध्ये कार्यरत असलेले व्यक्तिमत्व त्यांचा इथून यथोचित मान सन्मान केला जाईल. सन्मान करण्यासाठी आम्ही कृष्णा बाकला विनंती करतो की आपल्या पवित्र शुभाताने इथून रमेश भगत या साहेबांचा आपण यथोचित मान सन्मान करायचा. मायची उपदार शाल प्रेमाचं प्रतीक गुलाब पुष्प आणि या स्पर्धेमधील एक गोड आठवण एक सन्मान चिन्ह देऊन त्यांचा यथोचित मान सन्मान केला जातो. यस पहिलाच बॉल फुल टॉस बॉल फेकलाय आणि फाईन लेगला आपण पाठवलाय. लॉंग स्टॉप रिझन मधून दणदणीत चौकार डीजे. धन्यवाद. त्यानंतर अजून एक सन्मान आपल्याकडे बाकी आहे. खऱ्या अर्थानं शालिक चौधरी यांचा इथून यथोचित मान सन्मान केला जाईल. स्टायलिश बॉय म्हणून त्यांची आतापर्यंत ओळख राहिली. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय श्री दूध पॉपेश्वर कंपनीमध्ये ते देखील कार्यरत आहेत. त्यांचं देखील इथे मोलाची उपस्थिती राहिली. त्यांचा देखील इथून यथोचित मान सन्मान केला जाईल. आज तिसऱ्या रात्रीमध्ये देखील मोठ्या संख्येनं पाहुणा वर्ग आपल्याला मुख्य व्यासपीठावरती पाहायला मिळतोय. त्यांचा यथोचित मान सन्मान करण्यासाठी मी विनंती करतो स्पर्धेचे सर्व मुख्य आयोजक कृष्णा बाग यांना मी विनंती करू की आपल्या पवित्र शुभातानीतून शालिक चौधरी या साहेबांचा यथोचित मान सन्मान करायचा आहे. मायची उपदार शाल प्रेमाचं प्रतीक गुलाब पुष्प आणि या स्पर्धेची गोड आठवण एक सन्मान चिन्ह देऊन मात्र शालिक यांचा यथोचित मान सन्मान केला जातो. साहेब आपलं पुन्हा एकदा स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष स्वागत. जाऊया मॅच कडे जिथे उत्तरार्धाला सुरुवात होत्या. टावरवाडी संघ बॅटिंग करतो. यस पहिल्या बॉलवरती चौकार आलाय आणि त्यानंतर लगातारचा षटकार सुद्धा आलाय. एकंदरीत 2 बॉलचा खेळ संपलाय आणि 10 धावांची अगदी अतिशबाजी केली. 47 धावा बनवायच्या आहेत आणि इथे गोलंदाजावर केलेला आक्रमण क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. यस पंचांचा इशारा आलाय. इट इज वाईड बॉल. अजून 1 धाव मिळेल. 11 धावांवरती खेळतोय टाहुरवाडी टीम. सुरुवात चांगली. श्री गणेश चांगला केलाय
आणि इथून आकाश ऑन फायर होईल का? आकाशचा आपण जर विचार केला तर 2 बॉल आणि 10 वरती खेळतोय, तर एकत्रित हवेमध्ये बॉल आहे, मिस टायमिंग स्ट्रोक होणार का? रॉकेट फटका, झेल सुटला जातोय आणि ते या झेलची किंमत जरूर मोजावी लागेल. आकाशी झेल सोडलाय आणि या झेलवरती अगदी काहीतरी लपलेलं होतं आणि तीच झेल सुटली आणि त्या झेलची शेवटची मात्र इथे तुम्हाला किंमत मोजावी लागणार. आतापर्यंत आपण जर आकाशचा विचार केला तर इथे आकाशच्या नावावरती 12 धावा आहेत आणि संघाचा विचार केला तर 13 या अंकावर संघ आतापर्यंत खेळतोय. टाहुरवाडी टीम पहिलं षटक आहे, पॉवर प्लेचं षटक आहे आणि पॉवर प्ले मध्ये अगदी 17 ते 15 धावा येणं गरजेचं आहे. पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक आहे, धावचित होणार आणि इथून मात्र रिव्ह्यू असणार. बघा अंपायर कॉल आलेला आहे. चला फलंदाज बाद होईल. यास अगदी निर्णय पंचांचा आलाय. इथून पहिला धक्का मिळणार. आकाशला परतावं लागलंय. अगदी चांगली सुरुवात केली होती. पहिल्याच बॉलवरती चौकार, त्यानंतर षटकार टोकला, सिंगल मिळवल्या आणि इथून मात्र धाव चित्त झालाय आणि तंबूच्या आसऱ्याचा आनंद घेण्याकरता परतावं लागले आणि त्याच्या जागेवर नौका फलंदाज मात्र इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. अशोक चला 1 डाऊनचा फलंदाज आहे. पूर्णपणे जबाबदारी सावरणारी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये अवेलेबल आहे आणि त्याला इथे बनवायचा 47चा पाठलाग करायचा आहे आणि त्या पाठलागासाठी अगदी सुरुवात चांगली केली होती. अजून पहिली षटक आहे. क्रॉस द लाईन पॉइंट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे, अगदी वेगाने तिथे अडवणी करतोय. फक्त आणि फक्त 1 धाव मिळेल. एका धावेला अगदी महत्व आहे. 1 धाव अगदी काहीतरी सांगून जाईल. विजयाची कलाटणी सुद्धा गाठू शकते अशी 1 धाव आहे. महत्वपूर्ण इम्पॉर्टंट ही धाव संख्या आहे आणि त्या धावेसाठी अगदी प्रयत्न आखण्याचा प्रयत्न करतोय टाहुरवाडी टीम. पहिला फलंदाज बाद झाल्यानंतर इथून मात्र नौका फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. त्याच्यावरती अगदी आशा निर्भयत असतील. पूर्णपणे जबाबदारी संघाच्या संघनायकाने दिलेली जबाबदारी अगदी पेलावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. 47चा आकडा तुम्हाला कॅल्क्युलेशन करायचा आहे. अगदी पूर्ण शरीर झोकावलंय आणि बॉलला पाठवलंय वावराच्या बाहेर. षटकार ठोक डीजे. गुरुनाथ शेठ डुमणे या साहेबांचा इथून मेतोजित मान सन्मान केला जाईल. साहेबांना पण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचंय. खऱ्या अर्थाने त्यांची देखील आज मोलाची उपस्थिती या स्पर्धेमध्ये राहिली गेली. फ्रेंडशिप अनलिमिटेड ग्रुप फ्रेंडशिप चषक खऱ्या अर्थानं आपण पाहतोय स्वर्गीय राजेंद्र गुटे बेल्या यांच्या नावाची स्पर्धा आपण पाहतोय आणि त्यांच्या नावाला उजेला देणारी स्पर्धा आपण पाहतोय. इथोजित मान सन्मान केला जातोय. गुरुनाथ डुमणे साहेबांचा इथोजित मान सन्मान केला जातोय. मायाची उपदार शाल, प्रेमाचं प्रतीक गुलाब पुष्प आणि या स्पर्धेची गोड आठवण एक सन्मान चिन्ह देऊन इथोजित मान सन्मान केला जातो. तो सन्मान करण्यासाठी आम्ही सुरेश जुगरे यांच्या पवित्र शुभातने मात्र साहेबांचा इथोजित मान सन्मान केला जातो. धन्यवाद साहेब, आपण या स्पर्धेसाठी भेट दिल्याबद्दल या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष स्वागत. चला सामन्याकडे आपण वळूया. आकाशवाद झालाय आणि त्यानंतर रोशेसने लगावलेला हा षटकार अगदी खूप काही सांगून गेला. प्रेक्षकांचा अधिराज्य गाजवलंय. अगदी बनवायचा 47चा आकडा इथे पार करत असताना धाव संख्येला अगदी इथे उचलून ठेवलंय. टाहुरवाडी टीमनं आक्रमण केले गोलंदाजावर
आणि त्या आक्रमणाची शिदोरी मात्र सांभाळण्याकरिता गोलंदाजीच्या ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळेल स्वप्नील हा गोलंदाज आहे. पहिले षटक संपले आणि दुसऱ्या षटकाला सुरुवात होईल. स्वप्नील हा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. सुरुवात चांगली केली आकाशनं आणि त्याच्यानंतर रोशनने षटकार टोकलाय आणि पहिला बॉल पेश करील. अगदी टप्पा पडलाय आणि त्यानंतर जाऊन विसावतोय बॉल एसटी रक्षकाच्या हातामध्ये. व्हेरी गुड. डॉट बॉल झालाय. धावा येत नाही. धावांना रोखण्याचा प्रयत्न करेल पण फलंदाज अगदी त्याच्यावर तुटून पडणार. गोलंदाजाने केलेला फलंदाजाचा अभ्यास. व्हेरी डॉट केलाय बॉल आणि षटकार हॅट्रिक साठी बघा जनार्दन निरगुडा साहेब यांच्याकडून 2000 रुपयाचं रोख कॅश प्राइज दिलं जाणार आहे. बघा सुवर्ण संधी आहे आणि त्या संधीचं सोनं करा. आज बक्षिसाचा वर्षाव आपल्याला पाहायला मिळणार आहे. चला टारवाडी आपण अगदी सुवर्ण संधीचा लाभ घ्या. बघा इथून धावांचा आपण जर विचार केला तर अगदी चांगली धावसंख्या आखण्याचा प्रयत्न केलाय. अगदी तोच लाईन टप्पा तेज तरार आणि इथून मात्र बॉल अडवणी करण्याकरता 3 क्षेत्ररक्षकाची मात्र धावपळ आपण पाहतोय. एक धाव मिळेल. एका धावेला अगदी योगदान दिलंय. अगदी 47 धावा बनवायच्या आहेत आणि त्या 47 धावांसाठी अगदी कष्टाची कामे आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही संघ एकमेकांसमोर लढतात. लढाई सुरू मैदानाच्या आतमध्ये. अगदी असं म्हणतात ना की आकाश में तारे तारे बहुत है पर चांद जैसा कोई नहीं है. ही मेहनत आपण आज मैदानाच्या आतमध्ये निभावताना पाहतोय. अगदी सुरुवात चांगली केली होती आकाशनं आणि त्याला परती उत्तर देण्याकरता रोशन ते बॅट कट केलाय. क्षेत्ररक्षक आहे जरूर. एक धाव मिळेल. एका धावेनं धावफलकाचा आपण जर लेखाजोखा पाहिला तर 22 या अंकावर फलंदाजी करतोय आणि एका फलंदाजाचं पतन सुद्धा झालंय. इथून मात्र चांगली सुरुवात. धावसंख्येचा निरोप घेतोय. गोलंदाजावर आलेला प्रेशर आणि दबाव याच्यामध्ये अगदी तुलनात्मक मात्र धावसंख्या आपण पाहतोय. पहिल्या पूर्वार्धामध्ये 46 बनवल्या आणि दुसऱ्या पूर्वार्धाला 47चा मात्र टार्गेट पार करायचा आहे. वा पाठवलाय बोलला षटकारासाठी एक दर्जेदार 80चे बिग षटकार डीजा. थँक्यू. षटकार आलाय. अगदी धन्यवाद डीजांचा आणि त्याच्या जोरावर अगदी षटकार आणि चौकारांचा वर्षाव आपल्याला पाहायला मिळतोय. क्या नक्कल बॉल आणि थोडासा क्रॉस झालाय. पंचांचा इशारा आलाय. इट इज वाईड बॉल. शरीरापासून दूरवरती ठेवण्याचा प्रयत्न केलाय. अवे फॉर्म द बॉडी. एक धाव जरूर मिळणे जाईल. एका धावेचा संघर्ष मात्र इथे पाहतोय. टाहुरवाडी टीमनं दुसऱ्या पूर्वार्धामध्ये दादागिरी करण्याचा प्रयत्न केलाय. सुरुवात चांगली शेवट चांगला होणार का टाहुरवाडी टीम साठी. तितकी दर्जेदार गोलंदाजी आपण पाहतोय. समोर ठेवलाय बॉल. अगदी चाचपणी करावी लागेल गोलंदाजाला आणि अजून एक वाईड बॉल आलाय. हे लगातारच्या 2 धावा आपल्याला भरपूर काही सांगून जातील. गोलंदाजाला अगदी इथे चांगला अभ्यास करावा लागेल. गोलंदाजाने केलेली गोलंदाजी अगदी चनाक्ष पद्धतीची गोलंदाजी करावी लागेल. तुम्हाला धावा रोखायच्या आहेत आणि टावरवाडी टीमला धावा या बनवायच्या आहेत. विजयाकरता 47 धावांचं टार्गेट मात्र इथे पार करत असताना अगदी कुलर लेनचा बॉल कार्पेटच्या वेगानं लॉंग ऑफला ट्रॅव्हल झालाय. तिथे क्षेत्ररक्षक आहे आणि डायरेक्टली थ्रो करण्याचा प्रयत्न केलाय एसटी रक्षकाच्या माध्यमातून. बत्तीस अंकावर फलंदाजी. अगदी चांगला कमबॅकिंग क्रिकेट आणि विजयासाठी 15 धावेची गरज. येणारे 12 बॉल आणि 15चं समीकरण अगदी जड झालंय पारड दोन्ही संघासाठी. कोण जिंकणार आणि कोण हारणार ही मॅच. चला पाण्याची आपण व्यवस्था करायची. ड्रिंक आहे. 2 षटक संपले आणि 2 षटकांचा खेळ अजूनही आहे.
आणि 2 षटकानंतर तुम्हाला बनवायच्यात 15 धावा. या 15 धावा रोखल्या जातील की बनल्या जातील याच्यासाठी गोलंदाजाला मात्र सुद्धा इथे चांगली गोलंदाजी करावी लागेल आणि फलंदाजाला सुद्धा चांगली फलंदाजी करावी लागेल. दोन्ही संघासाठी आमच्या समालोचन कक्षेच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा आम्ही देतोय. या स्पर्धेच्या वतीनं राजेंद्र गुटे यांच्या वतीने ही स्पर्धा आज स्मृती शीर्षक आपण पाहतोय. तिसरा नाईट रजनी, तिसरा रात्र आज आपण पाहतोय इथे. अगदी त्यांना त्याच्या आत्म्याला चिरशांती लाभावी आणि त्याच्या पूर्णपणे कुटुंबाला अगदी शांततेचा झळाली पोसावी हीच आम्ही ईश्वरचरणी प्रार्थना करून आपण तिसऱ्या षटकाकडे वळण करणार आहोत. अंतिम 12 बॉल आणि विजयासाठी 15 धावीची गरज आहे. सामना मात्र इथे कोण जिंकणार, रफ आणि टफ मॅच अगदी दोघांमध्ये लढाई सुरू मैदानाच्या आतमध्ये आहे. असं म्हटलं जातं ना की तेलाशिवाय महत्व नाही समईच्या वातीला आणि घासल्याशिवाय धार येत नाही या तलवारीच्या पातीला. आणि तीच मात्र इथे फलंदाजी करत असताना आपण पाहतोय टाहुरवाडी टीम आणि त्याच्या विरोधात आपण पाहतोय गाडेश्वर संघ. पहिल्या पूर्वार्धामध्ये 46 धावा बनवल्यात आणि दुसऱ्या पूर्वार्धामध्ये धावसंख्या बनवायच्या आहेत त्या म्हणजे 47 धावांचं कॅल्क्युलेशन करत असताना येणारे 12 बॉल आणि 15 ची गरज. तिसऱ्या षटकाला सुरुवात. पहिलाच बॉल खेळण्यासाठी सज्ज झाला. क्रॉस द लाईन. अगदी इथे चांगला बॉल. यस, इट इज वाईड बॉल. अगदी सुरुवात चांगली करावी लागेल इथे गोलंदाजाला. तुम्हाला धावा रोखायच्या आहेत परंतु रोखता येत नाही. प्रत्येक गोलंदाजाने केलेली गोलंदाजी खराब या मैदानावरती आपण पाहतोय. अगदी घरचं मैदान आहे आणि घरच्या मैदानाचा अगदी अभ्यास तुम्हाला इथे पाहता आलं नाही. समोरच्या टीमला हवेमध्ये बॉल आहे, जजमेंट सही. अजून एक विकेटचं पतन केलं जात आहे. टाहुरवाडी टीमला लागणार हा दुसरा धक्का. डीजे चला, अगदी विजयाची कलाडणी कोण घेणार. अगदी षटकार आणि चौकारांची परिभाषा बोलावी लागणार इथे जरूर. याचा अजून एक अगदी अवंतर धाव दर्शवली पंचांच्या माध्यमातून. अगदी दोन्ही हात जमिनीला समांतर केलेत. किसन डुमणे हा मेन पंच आपण पाहतोय आणि लेग पंच आपण पाहिला तर लेग पंच जेवण झुगरे आपण पाहतोय. समोर बॉलला खेचलाय. अगदी सीमेरेषेच्या लगतचा हा खेळाडू मात्र इथे कव्हर करतोय बॉलला. एक धाव जरूर मिळेल. एका धावेला अगदी योगदान आणि वळण देण्याचा प्रयत्न केला जातोय. चांगली सुरुवात. सामन्यामध्ये अगदी औपचारिकता आहे. सामन्यामध्ये चढाओढ मात्र सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही संघांमध्ये अगदी उत्स्फूर्त आहे की मी सामना जिंकणार. गोलंदाज म्हणतोय की मी सामना जिंकणार. हो हो हो, क्या बात है. अगदी इथे सही जजमेंट. वेल कॅच. अजून एक धक्का मिळेल आणि देऊया संधी डीजेला.
चांगल्या शैलीचा वापर केलाय, फलंदाजाला अगदी जकडून ठेवलंय. येणाऱ्या 6 धावीची गरज आहे, परंतु गोलंदाजी करतोय, चांगली गोलंदाजी, अगदी तिखट गोलंदाजी. याच पद्धतीने जर गोलंदाजी केली तर समोरच्या टीमला जरूर इथून मैदानाची अगदी धूळ आणि खडे मात्र मोजावे लागतील. ही गोलंदाजी करावी लागेल, पण तितकाच प्रत्युत्तर देणारी ताकदवार टीम, फलंदाजी करणारी टीम आपण पाहतोय. विजयासाठी फक्त आणि फक्त 6 धावीची गरज आहे आणि इथून मात्र लॉंग स्टॉप रिजनला बॉल चाललाय आणि येथे दर्जेदार चौकार. जास्त वेळ घेऊ नका. बघा, विजयासाठी फक्त आणि फक्त 2 धावीची गरज आहे टाहोरवाडी टीमला. चला, चांगली गोलंदाजी आणि तितकी चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. क्षेत्ररक्षण आपण लगेचच फैलवायचं आहे. बघा, लगेच क्षेत्ररक्षणाची विवाह रचना आपण करायची आहे. चालू सामना संपल्यानंतर लगेच पुढील संघांना अगदी तयारीत राहायचं आहे. बघा, आमची प्रेमाची विनंती आहे आयोजकांची आणि या स्पर्धेच्या सर्व ऑर्गनायझर कमिटीची प्रेमाची विनंती आहे. टॉस सुद्धा झालेला आहे आणि लगेचच आपण तयारीत राहायचं आहे. जो आपला निर्णय असेल तो निर्णय घेऊन आपण प्लेयर ऑफ द मॅच कडे आपण वळायचं आहे. चला, विजयासाठी फक्त आणि फक्त 2 धावीची गरज आहे. चला, गाडेश्वर संघाच्या कॅप्टनना विनंती असेल आपण स्पीडअप मध्ये सामना खेळवायचा आहे. पहिला सामना मैदानावरती चालू आहे, अजूनही बरेचसे सामने पेंडिंग आहेत. त्या कारणास्तव सर्व संघाच्या संगणकाला विनंती असेल की आपण कॉर्पोरेट मध्ये सामना खेळवायचा आहे. येस अमोल सर, अगदी बरोबर आहे. आज स्पर्धेचे खऱ्या अर्थाने आयोजक आहेत, अमोलवीर सुद्धा आहेत आणि अनेक त्याच्यामध्ये खेळाडू आहेत. त्यांचंही आमच्या समालोचन कक्षेच्या वतीनं तुमचं मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. वेलकम, स्वागत असणार आहे. विजयासाठी फक्त आणि फक्त जवळचा उंबरठा गाठलाय आणि इथून बॉल चाललाय लॉंग स्टॉप रिझन मध्ये. सामना मात्र इथे जिंकलाय गाडेश्वर टीमनं. टाहोरवाडी टीम 4 षटकांचा मॅरेथॉन जिंकलाय. वेल प्लेट, अगदी चांगली सुरेखरित्या धावसंख्या आखण्याचा प्रयत्न केलाय. 47 धावा मात्र पार करत असताना अगदी चांगली गोलंदाजी राहिली आणि चांगली फलंदाजी सुद्धा आपल्याला पाहायला मिळाली. तर या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच कोण ठरणार? चला, दीप 11 टावरवाडी संघाच्या कॅप्टनना विनंती